आणि सूचक विधान केलेलं आहे। नारायणगडावरती जरांगेंचा मेळावा, तर दुसरीकडे आपण बघतोय प्रचंड जनसमुदाय हा आता जमलेला आहे नारायणगडावरती आणि एक रथ निघालेला आहे। रथामध्ये जरांगे पाटील स्वतः विराजमान आहेत, तसंच त्यांचे गुरु शिवाजी महाराज देखील या ठिकाणी बसलेले आहेत। दोन भाषणे या ठिकाणी होणार आहेत, स्वतः जरांगे पाटील आणि त्यांचे गुरु शिवाजी महाराज यांचं। इकडे ही दृश्य आपण बघतोय, प्रचंड मोठा जनसमुदाय हा नारायणगडावर देखील जमलेला आहे। पंकजा मुंडे यांचा खरं तर मेळावा संपन्न झालाय आणि त्यानंतर आता जरांगे पाटील यांचा हा मेळावा होणार आहे। मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे जरांगे पाटील हे ॲम्ब्युलन्सने या ठिकाणी पोहोचले। हे स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि आता या ठिकाणी जरांगे पाटील हे दाखल होतील। त्यांचे गुरु शिवाजी महाराज हे देखील यावेळेला इथे उपस्थित आहेत। मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे विठ्ठलाचं आणि त्यानंतर आपले गुरु शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतल्यानंतर मात्र डोळ्यामध्ये अश्रू होते जरांगे पाटलांच्या आणि त्यानंतर आता या सभेच्या माध्यमातून ते काय बोलतात, आरक्षणासंदर्भातल्या त्यांनी पेटवलेलं आणि उठवलेलं जे रान आहे त्या संदर्भात ते काय भाष्य करतात, आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काय भाष्य करतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। इथे दृश्य नारायणगडावरून आपण बघतोय जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जमा मोठ्या संख्येनं असल्यामुळे रथ पुढे सरकण्यास काही अडचणी येत आहेत, त्यामुळे या रथासमोर असणाऱ्या नागरिकांना बाजूला होण्याचं आवाहन देखील केलं जातंय। स्वतः शिवाजी महाराज उभे राहून ते आवाहन करतात। बाबांची सूचना आली, स्टेजवरचे सगळे खाली या। बाबांची सूचना, वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी केल्या जात आहेत आणि हा सुद्धा एक आगळा वेगळा अशा स्वरूपाचा मेळावा आता गेल्या वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे। शिवाजी महाराज हे सूचना करतात त्याप्रमाणे या ठिकाणी जे स्टेज उभारण्यात आलेलं आहे त्या स्टेजवरनं इतर लोकांना बाजूला केलं जात आहे। आता या स्टेजवर केवळ जरांगे पाटील आणि त्यांचे गुरु शिवाजी महाराजच असणार आहेत। एकीकडे आता याच आरक्षणाच्या मुद्द्यावरनं स्वतः जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जरांगे पाटील यांची मूळ ओळखच ही मराठा आरक्षणामुळे झालेली आहे आणि मराठा बांधवांसाठी हे आरक्षण मिळवून राहणारच असं म्हणत त्यांनी खास करून मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्याचं आणि त्या योगे अनेकांच्या शिक्षणामध्ये होणारा फायदा यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि येत्या काळात आता राजकीय आरक्षणासंदर्भात ते काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण महापालिका निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका या सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि याच निवडणुकांच्या अनुषंगानं जरांगे पाटील यांची भूमिका ही त्यांचा समाज कशा पद्धतीनं मनावर घेतो आणि त्या पद्धतीनं येत्या काळामध्ये कोणत्या पक्षाला धोबी पछाड देण्याचं काम जरांगे पाटील यांच्या माध्यमातून होतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या सूचना, त्यांनी मांडलेली भूमिका याकडे लक्ष देऊन, कान देऊन ऐकणारा समाज हा सध्या तिथे उपस्थित आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून सुद्धा अनेक लोक जरांगे पाटील काय बोलणार याकडे अर्थातच लक्ष ठेवून असणार आहे। नारायणगडावरनंही आपण दृश्य बघतोय, प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमलेला आहे आणि एक रथ अगदी जवळच्या अंतरावर म्हणजे साधारण 5 मिनिटाचं अंतर कापणं हे सहज शक्य, मात्र तरीही वेळ जातोय कारण मोठी गर्दी ही या रथासमोर जमली आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, प्रचंड समुदाय मोठ्या प्रमाणात जमलेला इथे पाहायला मिळतोय, कशा पद्धतीनं पुढची कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर जरांगे पाटील हे आता मंचावरती हे दाखल होत आहेत, थोड्याच त्या सभेला सुरुवाती होणार आहेत। जरांगे पाटील हे काही वेळापूर्वी नारायणगडावरती पोहोचले होते, त्यानंतर विठ्ठल मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं। महंत आहेत शिवाजी महाराज यांचे देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत आणि थोड्याच वेळात सभेला सुरुवाती होणार आहेत। विशेष म्हणजे जरांगे पाटील हे अत्यंत थकलेल्या अशा अवस्थेत आहेत, हाताला सलाईंची पट्टी देखील लावण्यात आलेली आहे। साथीदारांना पकडत त्या मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर साथीदारांचा हात पकडत एका रथामध्ये करतो सवार झालेत आणि सभेस्थळी जाऊन पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात आता जरांगे पाटील यांच्या भाषणाला देखील सुरुवाती होणार आहेत। आपण जर बघितलं तर अनेक हे सर्व मराठा बांधव आहेत, राज्यभरातून दाखल झालेले आहेत। कुठून आले तुम्ही? आम्ही आष्टी तालुक्याहून आलेलो आहे, आमचं तवलवाडी गाव आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही मागच्याही वर्षी तेवढ्याच उत्साहाने आलेलो होतो, याही वर्षी तेवढ्याच उत्साहाने आज आम्ही पूर्ण समाज एकवटलेला आहे
नारायणगडावर विजयी दसरा मेळाव्यासाठी. विजयी दसरा काय विजय दसरा म्हणजे एक मराठ्यांची जीत व्हावी, ज्यांना आरक्षण म्हणून आम्ही पाचोरा तालुका भडगाव मधून आलेलो आहे आणि इथून पुढे दरवर्षी जो विजय दसरा होईल आम्ही भगवानचरणी एकच प्रश्न करतो की जरांगे साहेबांना एकदम लवकरात लवकर बरं वाटावं आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी लढावं अशी मी ईश्वर चरणी सर्व मराठा बांधव लवकर बरं वाटतं अशी प्रार्थना करतायत. आरक्षण मिळालंय असं वाटतंय, पुढचा काय लढा राहणार आता, काय बोलतील जरांगे पाटील? आरक्षण मिळते असं वाटण्यापेक्षा आरक्षण मिळालेच. बाकी कोणी आडवा येऊ द्या, जरांगे पाटलांनी एक असा खुटा बसलेला खंटाळ, ते खुटा कोणी जरी उपटायचा प्रयत्न केला का तर त्याचाच खुटा उपसून निघेल. आरक्षण भेटल्यासारखं वाटलं, आरक्षण भेटलं. आज काय बोलतील जरांगे पाटील? वाटतंय तब्येत बरी नाही ते आज जरांगे पाटील आले इथपर्यंत. जरांगे पाटील हे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी स्वतःचा कुटुंबाचा विचार करण्यापेक्षा समाजाचा विचार केलेला आहे. आणि दादाच्या आतापर्यंतचा तुम्ही पाठीमागचा इतिहास, पाठीमागचे भाषण पहा, जिवंत आहे तर समाजाचा. दादा कधीही जीवाची पर्वा समाजाच्या पुढे केलेली नाही आणि आम्हा सर्व मराठ्यांना खात्री आहे दादाला काहीच होणार नाही. विश्वास आहेत. आता जरांगे पाटलांच्या भाषणाला करता थोड्याच वेळ सुरुवात होणार आहेत. आणखी काय बांधव, तुम्ही कुठून आले? आम्ही आष्टी तालुका बीड जिल्हा. हा पारंपरिक दसरा मेळावा आहे आणि विजयी सुद्धा आहे. जे आम्हाला हैदराबाद गेट लागू झालेला आहे त्यानुसार सर्वच मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे. आणि हा विजयी दसरा मेळाव्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज एक भेटलेला आहे. तू कुठून आला? मी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड तळेगाव घाटून आलेलो आहे. बरं, इथे का बरं आला? जरांगे पाटलांनी सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून बनवून दिलं, हैदराबाद गॅजेट लागू केलं. जरांगे पाटलाचे उपकार कधीच फिटू शकणार नाहीत. आणि जरांगे पाटील म्हणजे स्वतःच्या बायकोचा सहित विचार केला नाही, लेकरा बाळाचा विचार न करता आलो तर तुझ्यासाठी, गेलो तर समाजासाठी हे नारा देऊन बायकोपाशी कुंकू पासून तयार राह, मी जर नाही आलो तर कुंकू पासून तयार राह असं जरांगे पाटलांनी घोषणा दिली. एक मराठा लाख मराठा. तुला काय वाटतं आरक्षणाची गरज काय? आरक्षणाची गरज सगळे मराठी ओबीसी झाले म्हणून माझा शासकीय वसतिगृहात नंबर लागला. हो, पण बघत आहोत खरं तर ही चिमुकल्याची ही भावना आहेत आणि या चिमुकल्याची जी भावना इथे आलेल्या प्रत्येक मराठा बांधवाची आहेत. आता जरांगे पाटील करता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रज्ञा, नक्कीच. आणि त्याबरोबरीनं आज हे जे भाषण होणार आहे त्यामध्ये जरांगे पाटील आणि शिवाजी महाराज या दोघांची भाषणं होणार असं कळतंय, त्याबद्दल काय अधिक माहिती? खरंय प्रज्ञा, जे एकीकडे आपण जर बघितलं तर आता काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे यांचं भाषण हे झालेलं आहे. त्या भाषणामध्ये देखील बोलताना त्यांनी आरक्षणाचा मुद्दा देखील छेडलेला आहे आणि त्यावरती आता जरांगे पाटील नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आपण बघितलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील पुढे आहेत. यासोबत आता हैदराबाद गॅजेटचे सर्टिफिकेट आहेत त्याचं वाटप हे सुरू झाले आहेत का, त्यावरती जरांगे पाटील नक्की काय बोलतायत. सरकारची जी काय भूमिका आहे म्हणजे मुंबईला त्यांना जे काय आश्वासन देण्यात आलं होतं, शासन निर्णय हा जारी करण्यात आला होता, त्यानंतर जी काही सरकारने बाजूही मांडलेली आहेत, ओबीसी नेते जे काही भाषणं करतायत, ओबीसी नेत्यांकडून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्याबाबत आता जरांगे पाटील नक्की काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच जे गडाचे महंत आहेत शिवाजी महाराज ते देखील यावेळी भाषण हे करणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच आजचा या दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील हे सर्व आलेल्या मराठी बांधवांना काय करतात हे पाहणं तर महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. सध्या जनसमुदाय मोठ्या प्रमाणात जमलेला पाहायला मिळतोय. कुठून कुठून आलेले हा युवक वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग सुद्धा इथे पाहायला मिळतोय. प्रज्ञा, खरं म्हणजे आपण बघितलं तर एकीकडे पावसाने अक्षरशः झोडपलेला म्हणजे महाराष्ट्रात अनेक जिल्हे जर बघितले ते जिथं हा मेळावा होतोय तिचा आजूबाजूचा जरी आपण परिसर बघितला तर बीड असेल, संभाजीनगरचा भाग असेल, अहिल्यानगर असेल, या जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेला आहे. त्यामुळे हा मेळावा जो आहे तो साधेपणाने होईल असं जरांगे पाटलांनी देखील काही 2 दिवसापूर्वीच हे म्हटलेलं होतं. तरी देखील आपण आज जर बघितलं तर मोठा उत्साह या मराठा बांधवांमध्ये आहेत. अनेक जिल्ह्यांमधून म्हणजे आपण आत्ताच्या काय प्रतिक्रिया ऐकल्या तर जळगाव असेल, यासोबतच
जालना असेल, अहिल्यानगर असेल, अशा अनेक ठिकाणाहून अनेक जिल्ह्यांमधून जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी हे सर्व मराठा बांधव इथे आलेले आहेत. आजचा दसरा मेळावा आहे, यासोबतच हा दसरा मेळावा जो आहे तो आमच्यासाठी विजयी मेळावा आहे. पाटलांनी आम्हाला आरक्षण हे मिळवून दिलेलं आहे. एकीकडे त्यांची तब्येतही बरी नाहीत, मात्र असं असताना देखील कुठलाही स्वार्थ न बाळगता जरांगे पाटील आमच्यासाठी लढत आहेत आणि त्यामुळे खरं तर आजच्या दसऱ्या मेळाव्याला त्यांची तब्येत जी आहे ती लवकरात लवकर बरी हो, ते निरोगी राहावं अशी प्रार्थना हे सर्व मराठा बांधव देखील करतायत. काही माझ्यासोबत हे बांधव देखील आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा बोलण्याचा देखील प्रयत्न करूया. दादा, तुम्ही कुठून आलात? बीड आयर्लेमगाव. काय आज काय वाटतं जरांगे काय बोलणार आहे? तब्येत बरी नाही, ॲम्ब्युलन्स मधून इथे येऊन पोहोचले. आता काय बोलतील काय माहित. जनता तर भरपूर आहे, त्या आशेने सगळे आलेले आहेत, पण तब्येत तर खालावलेली आहे. आता काय नारायण महाराज काय त्यांना बुद्ध्या देतील, काय बोलतील हे त्यांच्यावर अवलंबून आहे. काका कुठले? हॅलो, पाठवतो तालुका पाठव देऊन आलो आम्ही. काय वाटतंय जरांगे पाटील जो काही लढा देत आहेत, देव त्यांना हे देव देवा. दादांची आज अतिशय तब्येत आज खालवलेली आहे. त्यांच्या याच्यावर चेहऱ्यावर पूर्ण दुःख आज फक्त नारायणगडाच्या भक्तीसाठी आणि इथं जो तमाम मराठा समाज महाराष्ट्रातून जमा झालेला आहे यांच्या फक्त भावनेसाठी प्रेमापोटी आज दादा इथं फक्त जनतेसाठी मराठा समाजासाठी आज इथं नारायणगडावर दाखल झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती बिलकुल एकदम थकवा जाणवलेला आहे. फक्त समाजासाठी इथंवर आज प्रेमापोटी तो आलेले आहेत. आता आगामी निवडणुका देखील आहेत, तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांनी काय भूमिका घ्यावी? नाही, दादांनी ह्याबाबत जर समाजाचा विचार केला असता, जो समाजाच्या हिताचा जो निर्णय आहे तो दादा घेतील एवढं तर हे माहिती आहे. कारण मी तर एवढा मोठा नाही दादांना एखादा निर्णय सांगण्याचे, पण दादांनी आजपर्यंत जेवढे निर्णय घेतलेले आहेत तो समाजाच्या हिताचेच घेतलेले आहेत आणि तो समाजाच्या प्रती आजपर्यंत तेवढे लागू पण झालेले आहेत. आम्ही आमचे कामं सोडून शेतातल्या सोयाबीनी काढायला आलेत आमच्या. फक्त आम्ही दादांचे शब्द ऐकण्यासाठी इथं नारायणगडावर आलेले आहेत. ज्यावेळेस दादांचं नारायणगडावर आगमन झालं त्यावेळेस आम्हाला त्यांच्याकडे बघून अक्षरशः अश्रू अनावर झाले. दादांची एवढी हालाकीची तब्येत असताना देखील दादा समाजाला संबोधण्यासाठी आणि विजय दसरा मेळावा साजरी करण्यासाठी इथं आलेत. आम्ही दादाचे आमच्यावर लाख उपकार आहेत. आम्ही हे मरुस्तर कधीच पिढ्यानुपिढ्या कधीच विसरणार नाही. शेतीचं नुकसान झालं पाहिजे. शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे. अक्षरशः आम्हाला आज देखील आमच्या शेतीमध्ये सोयाबीन कापूस हे पिकं सगळे समाप्त झालेले आहेत. अक्षरशः आज देखील गुडघ्या एवढं पाणी आमच्या शेतामध्ये साचलेलं आहे. तरी सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी आणि दादांनी देखील शेतीचे कामं सोडून आले जरांगे नाईक. शेतीचं काम अक्षरशः आमच्या शेतात सोयाबीन काढणे चालू होते. आम्ही काल काढली, आज फक्त दादांना ऐकण्यासाठी आम्ही नारायणगडावर आलेलो आहोत. कुठून आले दादा? परतूर तालुका, जालना जिल्हा. बरं, काय आज दसरा मेळावा विजयी मेळावा म्हणतात आजच्या मेळाव्याला? दादा जे बी संबोधतील ते म्हणजे चांगल्या गोष्टी संबोधतील, त्याचे चांगले विचार आम्ही घ्यायला आलेले तिथं. चांगली शिदोरी घ्यायला आलो. खरं हे प्रज्ञा या प्रत्येकाची खरं ही भावना आहेत. आपण जर बघितलं तर एकीकडे जरांगे पाटलांच्या मेळाव्याला आता सुरुवाती होते, मंचावरती जरांगे पाटील येऊन पोहोचत आहे, तर दुसरीकडे इकडे आपण जर बघितलं तर या नारायणगडावरती विठ्ठलाचं दर्शन घेऊन मराठा बांधव या मेळाव्यास्तरी जाऊन पोहोचत आहेत. खरं तर या प्रत्येकाची एकच भावना आहेत की जरांगे पाटील हे आमच्यासाठी लढा देत आहेत. एकीकडे त्यांची तब्येत ही खालावलेली आहे, मात्र असं असताना देखील ते आमच्यासाठी लढा हे देतात आणि ते लवकरात लवकर ते बरे व्हावं अशाच त्या भावना ज्या आहेत त्या बोलून हे दाखवत आहेत. दादा कुठून आलाय? नांदूरपटा. काय आला आज? काय वाटतं? दसरा मेळाव्याला आलो. काय बोलतील आज जरांगे? काय अपेक्षा आहे पाटलांकडून? जरांगेंचा मेळावा सुरू होतोय आणि त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण बघतोय. या मेळाव्याला सुरुवात झालेली आहे, मोठा जनसमुदाय जमलेला आहे आणि या सगळ्यांना संबोधित केलं जातंय. म्हणून दादा जरांगे पाटलांनी सांगितलं होतं यावर्षी आपल्याकडे पाऊस वगैरे भरपूर झालेला आहे. अनेकांची गुरंढोरं वाहून गेले पाण्यामध्ये. अनेकांची शेती जी आहे ती नापीक झालेली आहे. दोघांचंही ठरलं आणि पारंपरिक दसरा मेळावा साजरा करायचा ठरला. अगदी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही आणि निमंत्रण नसताना सुद्धा एवढा प्रचंड मुंबईसारखा जनसमुदाय या ठिकाणी हजर झालेला आहे. ही श्रद्धा जी आहे